नमस्कार. हवामान अंदाज आणि माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 16-17 तारखेपर्यंतचा हवामान अंदाज पाहूया. मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झालेली आहे आणि पाऊस सुद्धा चांगला दमदार पडण्याची शक्यता बरेच मॉडेल दाखवत आहेत. त्यावरून हवामान अंदाज पाहूया. साधारणतः उत्तर भागातून सुरुवात केला असता अ, राज्याच्या उत्तर भागातून मालेगाव, धुळे, साक्री, शिरपूर, नंदुरबार, चाळीसगाव हा जो पट्टा आहे, या पट्ट्यात स्थानिक वातावरण बनवून काही ठिकाणी वादळी वाऱ्यासहित पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर जळगाव, शेगाव, चाळीसगाव ह्या पट्ट्यात सुद्धा काही ठिकाणी स्थानिक वातावरण बनवून पावसाची शक्यता आहे. मलकापूर, बुलढाणा, मेळकर आणि जाफराबाद ही जो पट्टा आहे, ह्या पट्ट्यात सुद्धा स्थानिक वातावरण बनवून पाऊस होण्याची शक्यता आहे. अकोला, अकोट, अचलपूर, अमरावती ह्या भागात तापमान वाढ आहे. वारूड, आर्वी, कोंडली ह्या भागातून नागपूरपर्यंत तापमान वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजे विदर्भ पट्ट्यात तापमान वाढ राहण्याची शक्यता आहे. आणि उमरेड, भंडारा, साक ह्या भागातूनच पाहायला गेलं तर पावसाची शक्यता नाही आहे, पण तापमान वाढ आहे. हळूहळू त्या साईडला पाऊस येण्याची शक्यता आहे. गडचिरोलीच्या पट्ट्यातून चंद्रपूर, गडचिरोली हा पट्टा आहे. ह्या भागातून पावसाची शक्यता स्थानिक वातावरण बनवून पडण्याची शक्यता आहे. इथे कापसी, वारूड, खोर्ची या पट्ट्यात सुद्धा स्थानिक वातावरण बनवून पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पाहायला गेलं जसं राज्याच्या दक्षिण साईडला येईल तसं पावसात थोडासा फरक आहे. चंद्रपूर, पांढरकवडा, आदिलाबाद, वर्धापर्यंत स्थानिक वातावरण बनलं तर पावसाची शक्यता आहे. शक्यतो पांढरकवडा, आदिलाबाद, चंद्रपूर पट्ट्यात पावसाची शक्यता दाखवत आहे. त्यानंतर यवतमाळ, आर्वी, अमरावतीचा काही परिसर ढगाळ हवामान आणि उष्ण वातावरण असण्याची शक्यता आहे पुसाडपर्यंत. उमरखेड ह्या पट्ट्यात नांदेडपर्यंत वातावरण ढगाळ असणार आहे आणि पावसाची शक्यता त्या साईडला कमी आहे. पण नांदेडपासून दक्षिणेकडे अहमदपूर, नायगाव, परभणी हा जो पट्टा आहे, ह्या पट्ट्यात स्थानिक वातावरण बनवून पाऊस पडण्याची शक्यता आहे. परत लातूर, उदगीर, परळी ह्या पट्ट्यात स्थानिक वातावरण बनवून हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. धाराशिव, नलदुर्ग, बार्शी, कलंब हा जो पट्टा आहे, ह्याही पट्ट्यात स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता आहे. इकडे पंढरपूर, सोलापूर आणि नलदुर्ग या पट्ट्यात सुद्धा स्थानिक वातावरण पडून बनणार आहे. पावसाची शक्यता हलक्या मध्यम स्वरूपाची राहणार आहे. त्यानंतर इकडे दक्षिणेकडे येईल तसं चडचण, जत ह्या भागातून बऱ्यापैकी पावसाची शक्यता चांगली आहे. मीटर 1 ते 1.5 मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. जतपासून जसं दक्षिण पश्चिम साईडला येईल किंवा पूर्व पश्चिम साईडला जाईल तसं पावसाची शक्यता जास्त आहे. संपूर्ण मिरज तालुक्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता दाखवत आहे. जोरदार म्हणजे इथं दाखवत आहे की 6-6.5 मिली इतका पाऊस पडेल असं दाखवत आहे. तिथून कोल्हापूर, ईश्वरपूर, निप्पाणी ह्या पट्ट्यात 7 मिली ते 8 मिलीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता दाखवत आहे. म्हणजे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पैठण, सातारा, कुर्ली, भोर, नीरा, महाड
चिपळूण याही पट्ट्यात पावसाची शक्यता 4.5 ते 5 मिलीपर्यंत दाखवत आहे पुणे पट्ट्यापर्यंत. आणि तिथून परत कोकणपट्टी दक्षिण साईडला पाहायला गेलं तर रत्नागिरीचा परिसर ह्या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतर पाहायला गेलं तर राजापूर, कणकवली, सावंतवाडीचा पट्टा म्हणजे सिंधुदुर्ग पट्टा ह्या पट्ट्यापर्यंत जवळजवळ 8 मिलीपर्यंत पावसाची शक्यता दाखवत आहे. म्हणजे जोरदार पावसाची शक्यता आहे. गोवा आणि बेळगाव कर्नाटक भागातून जोरदार म्हणजे बऱ्यापैकी चांगला जोरदार 11 ते 13 मिलीपर्यंत पावसाची शक्यता दाखवत आहे. संपूर्ण कर्नाटकामध्ये पावसाची शक्यता महाराष्ट्राच्या तुलनेत जास्त आहे. एकंदरीत मान्सूनपूर्व पावसाची शक्यता जोरदार दाखवत आहे. आणि अरबी समुद्रात सुद्धा पावसाची जोडणा केरळ पट्ट्यात जोरदार झालेली आहे. आणि तिथूनच संपूर्ण राज्यात नव्हे देशाच्या देशाच्या दक्षिण भागात पावसाची शक्यता जास्त दाखवत आहे. अरबी समुद्रात पावसाचे मान्सूनपूर्व पावसाची जोडणा म्हणजे चांगली झालेली आहे. आणि जोरदार पाऊस पडण्याची शक्यता समुद्रातून म्हणजे मुसळधार अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता दाखवत आहे. आणि बंगालच्या उपसागरातून सुद्धा पावसाची जोडणा होत आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर आपण हा हवामान अंदाज 17 तारखेच्या आसपासचा पाहिलेला. असेच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करत चला. धन्यवाद.